भेंडीची भाजी अगदी खमंग आणि मोकळी सुटसुटीत होण्यासाठी फक्त एक पदार्थ वापरा. कोणता? चला सांगते. सगळ्यात आधी भेंडी स्वच्छ धुवून आणि कोरडी करून घ्यायची, म्हणजे भेंडी अजिबातही चिकट होत नाही. आता भेंडी छोट्या छोट्या आकारामध्ये कट करा. त्यामुळे भेंडी लवकर शिजायला मदत होते. चला, भेंडी इथे छानपैकी कट झाली. आता पॅनमध्ये तेल गरम करायचं आणि जिरीची खमंग अशी फोडणी घालायची. आता यावरती कांदा, आलं लसूण खोबऱ्याचं वाटण घालते. हे वाटण नसेल तर साधं आलं लसूण खोबरं घातलं फक्त तरीही चालेल. यावरती भेंडी घालायची आणि भेंडी छानपैकी परतवून घ्यायची. मीठ लगे लगे घालायचं नाही, मीठ अगदी शेवटी घालणार आहोत, त्यामुळे आपली भेंडी चिकट होणार नाहीये. यावरती हळद, काळं तिखट, धना पावडर घालायची. सगळं छान मिक्स करायचं. आता या स्टेजला तुम्ही बघू शकता भेंडी खूप चिकट झाली. आता हा सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ तो म्हणजे भाजलेला दाण्याचा कूट. भाजलेल्या दाण्याचा कूट घातला की भेंडीचा सगळा चिकटपणा निघून जातो. हा एक पदार्थ घातल्यामुळे भेंडी मोकळी सुटसुटीत तर होतेच, पण अतिशय खमंग आणि चविष्ट लागते. त्यानंतर सगळ्यात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालायचं. अगदी शेवटी मीठ घातल्यामुळे सुद्धा भेंडीची भाजी अजिबातही चिकट होत नाही. वरून आता भरपूर कोथिंबीर घालायची आणि खमंग अशी भेंडीची भाजी तयार झाली आहे. कशी वाटली ही टिप मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, बनवायची असेल तर सेव्ह